आज मी ज्या पिढीमध्ये आहे त्या पिढीला एक असा नेता लाभलेला आहे की ज्याने राजकारण या शब्दाला एक नवी उंची दिली आहे. नरेंद्र भाई मोदी हे त्यांचं नाव. एका साध्या कुटुंबातून आलेला हा माणूस मात्र स्वप्न साऱ्या देशाला साऱ्या राष्ट्राला महान बनवण्याचं या माणसाचं. आणि माझ्या मनाला नेहमीच त्यांच्या बाबतीत अभ्यास करत असताना, त्यांच्याकडे बघत असताना, त्यांच्या आयुष्याकडे बघत असताना भावलेली एक नेहमी भावणारी एक गोष्ट, ती म्हणजे त्यांनी आयुष्यात केलेल्या त्यांच्या कष्टाची कहाणी. त्यांनी जे काही आयुष्यामध्ये पदं मिळवले, 15 वर्ष जवळपास ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम, परिवाराचं काम, हे सारं करत असताना त्यांनी मिळवलेले हे पदं म्हणजे ही पदांची एक शिडी नाही, तर प्रचंड मेहनत, त्याच्यासोबत प्रामाणिकपणा आणि देशप्रेमाची साक्ष ही त्याच्यामधून जाणार. आणि या मोदीजींनी संपूर्ण भारतवर्षाचं, हिंदुस्थानाचं एक स्वप्न जे अनेक वर्षापासून शतकानुशतक सनातन भारतीय संस्कृती ज्याची वाट बघत होती, ते म्हणजे अयोध्येमध्ये श्रीरामाचं भव्य असं मंदिर व्हावं आणि रामलल्ला अयोध्येच्या मंदिरामध्ये विराजमान व्हावे. हे जे स्वप्न होतं, ते अनेक शतकांचं स्वप्न आपल्या कार्यकाळामध्ये या महान नेत्याने पूर्ण केलं. आणि ही घटना फक्त हिंदूंच्याच भावना जोडणारी नाही, तर आपल्या देशाच्या संस्कृतीची एक नवी ओळख, त्या ओळखीला प्रकाश देणारी अशी ही घटना होती. आणि म्हणून या मोदीजींच्या कार्यपद्धतीकडे बघत असताना माझ्या आयुष्यामध्ये मोदीजींकडून शिकण्यासारखी आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे मोठे स्वप्न जरूर बघा, अवघड प्रसंगांमध्ये देखील हार मानू नका. आणि हे करत असताना मात्र तुमचं प्रत्येक कार्य हे समाजासाठी असलं पाहिजे, देशासाठी असलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी असलं पाहिजे, आणि ती सेवा ही प्रामाणिक असली पाहिजे. आणि म्हणून अखेर मी सुद्धा त्यांच्या या कार्यातून एक गोष्ट म्हणू शकतो, मी माझ्या क्षेत्रामध्ये या राजकारणाच्या माध्यमातून समाजाची जास्तीत जास्त सेवा प्रामाणिकपणे कशी करू शकतो, हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर नरेंद्र भाई मोदी आपल्या देशाचे प्रधान सेवक ते स्वतःला म्हणतात. यांनी भारताचं नाव जगाच्या नकाशावर एक वेगळ्या उंचीवर त्यांच्या कार्यपद्धतीने नेऊन ठेवलं. अशा या नरेंद्र भाई मोदींना त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वयाचे 75 वर्ष ते पूर्ण करत आहेत, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय हिंदुस्तान.